नमस्कार. माझ्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप स्वागत. पारंपरिक पद्धतीने चंपाषष्ठीला केला जाणारा नैवेद्य म्हणजे हे बाजरीचे रोडगे आणि वांग्याचे भरीत. एकदम साध्या सोप्या पद्धतीने आज आपण करणार आहोत. इथं बघा मी एक वांगं घेतलं आहे. हिरव्या रंगाचं वांगं आहे. तुम्हाला जी वांगे आवडेल ती तुम्ही वांगे घेऊन भरीत करू शकता. आता हे वांगं मी आधी धुवून घेतलं आणि अशा बारीक बारीक अशा फोडी करून घ्यायच्या आहेत. आपण हे वांगं तव्यामध्ये भाजून घेणार आहोत, म्हणून अशा बारीक फोडी करून घेतल्या. आता गॅसवर तवा ठेवून घेतला. तवा गरम झाला की ह्या फोडी यावर अशा लावून घ्यायच्या आणि थोडंसं तेल घालायचं आणि मीठ घालायचं आणि ताट झाकून 5 मिनटं असं झाकून ठेवायचं आहे. गॅस एकदम बारीक करायचा आहे. आता खलबत्त्यामध्ये आपण वाटण करूया. 7-8 हिरव्या मिरच्या, लसूण हे चांगलं आपण कुटून घेऊया. ताजं ताजं हिरवं वाटण घालून असं भरीत तुम्ही नक्की एकदा करून बघा. खूप छान तयार होतं. आता 5 मिनिटांनी ताट काढून ह्या फोडी आपल्याला खालीवर करायच्या आहेत. म्हणजे सगळ्या बाजूनी आपल्या ह्या वांग्याच्या फोडी चांगल्या भाजल्या जातील. आता परत थोडा वेळ ताट झाकून असं ठेवायचं आहे, म्हणजे फोडी आपल्या चांगल्या भाजल्या जातील. आता बघा सगळ्या फोडी आपल्या चांगल्या भाजलेल्या आहेत. आता एका ताटामध्ये ह्या फोडी आपण काढून घेऊया. गार झाल्यानंतर याची वरची साल आहे ती काढून घ्यायची. त्यामुळे आपलं भरीत एकदम छान तयार होतं. गॅसवर न भाजता असं तव्यामध्ये भाजूनसुद्धा भरीत आपलं छान तयार होतं. सगळी साल काढून झाल्यानंतर असं काटा चमच्याने मी हे भरीत बारीक करून घेतलेलं आहे. आता गॅसवर कढई ठेवून घेतली. कढईमध्ये 1 पळी तेल घातलं. पात घालून हे भरीत करतात, पण माझ्याकडे पात नाही म्हणून मी कांदा घातलेला आहे. तुमच्याकडे पात असेल तर तुम्ही पात घालून हे भरीत करा. आता कांदा भाजून झाल्यानंतर कांदा थोडासा बाजूला केला आणि हे कुटलेलं वाटण यामध्ये घालून घेतलं. हे वाटण ह्या तेलामध्ये आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. आता कांदा वाटण चांगलं भाजून झालं की थोडीशी कोथिंबीर घातली. आता यामध्ये बारीक केलेलं हे वांगं आहे ते घालून घेऊया आणि हे सगळं आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे. सगळं एकमेकात मिसळलं गेलं पाहिजे असं चांगलं हलवून घ्यायचं. आता 2 चमचे भाजलेल्या जाडसर शेंगदाण्याचा कूट घातला. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातला तरी चालेल. कूट घातल्यानंतर परत आपल्याला हे चांगलं हलवून घ्यायचं आहे. आपलं हे वांग्याचं चमचमीत असं भरीत तयार झालं आहे. परत वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. आता आपण रोडगे करूया. परातीमध्ये 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलं. लागेल तेवढं मीठ घालायचं आणि थोडं थोडं पाणी घालून रोजचं भाकरीचं पीठ मळतो तसं पीठ मळून घ्यायचं आहे. असं चांगलं पीठ मळून घेतलं की आपले रोडगे एकदम टमटमीत असे फुगतात. आता पीठ बघा चांगलं मळून झालेलं आहे आणि असे बारीक बारीक गोळे करून घ्यायचे आणि हातावर असे रोडगे थापून घ्यायचे. एकसारखे रोडगे असे हातावर थापून घेऊया. कडा जर जाड असतील तर अशा एकसारख्या थापून घ्यायच्या आहेत आणि सगळे रोडगे बघा मी असेच करून घेणार आहेत. आपले रोडगे बघा सगळे करून झालेले आहेत. एकूण 5 रोडगे झालेले आहेत. गॅसवर मी तवा तापायला ठेवला आहे आणि तव्यामध्ये हे रोडगे आपण भाजून घेऊया. आता थोडंसं खालच्या बाजूनी भाजलं की पाणी लावायचं आहे आणि उलटवायचं आहे आणि दोन्ही बाजूनी खरबूज असे हे रोडगे आपण भाजून घेऊया. पीठ चांगलं मळलं की असे बघा टमटमीत आपले रोडगे फुगतात. सगळे रोडगे बघा मी असेच खरपून भाजून घेतले. पारंपरिक पद्धतीने चंपाषष्ठीला केला जाणारा खास नैवेद्य म्हणजे हे बाजरीचे रोडगे आणि चमचमीत असं वांग्याचं भरीत. आमच्या इकडे असे बाजरीचे रोडगे आणि वांग्याचं भरीत करतात. तुम्हाला हे बाजरीचे रोडगे वांग्याचं भरीत कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.